Hello, good afternoon all. This is Rachita Sandeep Pere, Farm Solution Wood Pressed Oil Manufacturing कंपनीची ओनर बोलतीये. इतके दिवस मी तुम्हाला फक्त माझ्याकडे असलेला लाकडी घाणा ही एकच मशीन तुम्हाला शो केली होती. त्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑइल्स निघतात, त्या ऑइलचे काय बेनिफिट्स आहेत, लाकडी घाण्याचं तेल हे रिफायनरीच्या ऑइलपेक्षा कितपत चांगलं आहे, त्यानंतर कोणकोणते अवेलेबल असलेले ऑइल्स आहेत जे आपल्या सीझननुसार आपल्याला खायला हवेत हे बऱ्यापैकी मी शेअर केलेलं आहे. आत्ता एक्झॅक्ट तुम्हाला मी माझ्या फॅक्टरीचं आउटलेट कुठे आहे आणि त्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये काय काय अवेलेबल आहे, कोणत्या मशीन्स आहेत हे मी तुम्हाला दाखवते. सो चला कंटिन्यू करा माझ्यासोबत. थँक्यू. जो रोड आहे तो मोर चौकातनं इकडे फरांदे पार्क किंवा पावडेवाडीला किंवा ऑक्सफर्ड स्कूलकडे जातो. दोन्ही साईडने रस्त्याच्या आम्ही लाकडी घाण्याचे तेल असं पोस्टर्स बॅनर्स लावलेले आहेत सो दॅट की लोकांना इझी पडेल. त्यानंतर आत गेल्यानंतर इथे 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स लावायला भरपूर जागा पण आहे. त्यानंतर आमचे ग्रेन्स जे येतात त्याचे टँकर्स ट्रक्स येतात, ट्रक्स येतात, तर ते आम्ही इथे इझिली थांबवू शकतो. हे जे आहेत ते शेंगदाणे आहेत, हे उद्यासाठी वाळत घातलेले आहेत. हे उद्या आम्हाला क्रशिंग करायची आहे. नियर अबाउट 200 किलो असेल शेंगदाणा. ही थोडीफार ढेप आहे, सकाळची एक घाणा काढला होता आम्ही, त्याची ढेप आहे. त्यानंतर अशा स्टीलच्या टँक्समध्ये याच्या अशा किंवा याच्यापेक्षा थोड्या मोठ्या टँक्समध्ये आम्ही वाळत घालतो. तर हे आहे आमचं लाकडी घाण्याचं तेल. दुरून जर दाखवायचं म्हटलं तर एक छान मोठा आउटलेट आहे फ्रंटला. त्यानंतर तुम्हाला आडवा मोबाईल घेऊन दाखवते. हे आहे लाकडी घाण्याचे तेल. जर पाहायला गेलं तर एंट्री छान मोठी आहे आमची. आतमध्ये जेव्हा जातो थोडं प्लांटेशन वगैरे केलेलं आहे. फार्म सोशन म्हणजे फार्म्स म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, शेतातून आलेले एखादी गोष्ट किंवा शेतातून आलेल्या प्रोडक्ट त्याचं. तर मी थोडंफार प्लांटेशन पण केलेलं आहे इथे, तुम्ही पाहू शकता. याची मला आवड आहे. हे इथे काही ऑइल्स ठेवलेले आहेत. त्यानंतर जर पाहाल तर हा सगळा पूर्ण जो स्टॉक आहे तो करडई आणि सूर्यफुलाचा आहे. काही स्टॉक आम्ही बुक केलेला असतो, तो जेव्हा हा संपतो तेव्हा आम्ही तो नेक्स्ट स्टॉक शेतकऱ्यांकडनं मागून घेतो. इथे पाहू शकता. त्यानंतर हा नेहमी शो करते तो लाकडी घाणा आहे. आता जर मध्ये गेलं बाहेरनं आपल्याला आयडिया काहीच येत नाही की आतमध्ये फॅक्टरी किती मोठी आहे किंवा काय सुरू आहे त्याचं. ही आहे करडई सूर्यफूल फोडायची मशीन. त्यानंतर बाहेर बॉयलर आहे. हे एक्सपेलर आहे. इथे लेडीज काम करत राहतात. ही ढेप आहे. आता इथे करडी काढणं सुरू आहे. फाईन ग्रेन्स आहेत. त्यानंतर हा अवेलेबल स्टॉक. एकंदर ही अशी पूर्णपणे फॅक्टरी आहे. फॅक्टरीचं तुम्ही पाहिलेलं आहे. ती जी मेटल मशीन होती तिला कोल्ड प्रेस ऑइल मेकिंग मशीन असं म्हणतात. त्याच्यावरती आम्ही लोकांचे जे 4 क्विंटल 5 क्विंटल 10 क्विंटल कुणाकुणाचे 20 क्विंटल असे ग्रेन्स येतात, जसं की करडई सूर्यफूल. त्यांचे ग्रेन्स आम्ही डिरेक्टली त्या मशीनवर काढून देतो. लाकडी घाण्यापेक्षा नियर अबाउट फक्त एक 10 ते 12 डिग्रीजचं टेम्परेचर त्या मशीनला जास्त असतं. बट ज्यांचा माल जास्त असतो त्यांना लाकडी घाण्यामध्ये क्रशिंग करणं इफेक्टिव्ह नाही आहे. का तर एका लाकडी घाण्यामध्ये ॲट अ टाईम फक्त 15 किलो आपण काढू शकतो. सो दॅट आम्ही ती मोठी मशीन घेतलेली आहे जेणेकरून लोकांना सोय होईल. आपल्या शेंगा असतील, भुईमुगाच्या शेंगा म्हणा, करडई सूर्यफूल, त्याच्यानंतर नीम ऑइल आहे, मस्टर्ड ऑइल आहे, कुणी कुणी आपल्याकडनं आंबाडीचं तेल काढून घेऊन जातात. तर त्यासाठी ती मशीन खूप इफेक्टिव्ह आहे. आता आम्ही आमच्याकडे करडई आणि सूर्यफुलाचं तेल जे काढतो ती एंट्री केल्यावरतीची जी मशीन अवेलेबल आहे त्याच्यातनं अगोदर सूर्यफुलाची आणि करडीची अगोदर बी बाजूला काढतो. दॅट इज कॉल्ड अज गोडंबी. आणि ती गोडंबी बाजूला काढल्यानंतर आम्ही लाकडी घाण्यामध्ये क्रश करतो आणि कंटिन्युएशनमध्ये आम्हाला लाकडी घाणे चालवावे लागतात. त्यानंतर
जी असलेली ढेप आहे ती ॲनिमल फिडर म्हणून काम येते. त्यानंतर मोहरीची वगैरे आहे, लिंबाची आहे, कडुलिंबाची जी ढेप आहे ती तुम्ही कशासाठी यूज करू शकता तर ॲज अ फर्टिलायझर तुम्ही यूज करू शकता. प्लांट्स पण खूप छान ग्रो होतात. आम्ही आमच्या शेतांना अशाच प्रकारचे नॅचरल टाईपचे जे फर्टिलायझर्स आहेत ते यूज करतो. जेवढं जास्त होईल तेवढं केमिकल नसलेलं आम्ही फर्टिलायझर्स यूज करतो. त्यानंतर ग्रेन्स पण आम्ही असं शेतकऱ्यांकडनं घेतो की मॅक्सिमम त्यांनी रासायनिक कमी यूज केलेली आहे. सो तुम्ही पाहू शकता की ही एकंदर माझी फॅक्टरी आहे जी आम्ही कंटिन्युअस चालवतो फ्रॉम मॉर्निंग 9:30 टू नाईट 8:30. सो जस्ट व्हिजिट करा. तुम्हाला पण काही आयडिया घ्यायची असेल, तुम्हाला पण काही सेटअप करायचं असेल तर तुम्ही एनी टाईम यू जस्ट कॉल मी. अँड मी 2-3 नंबर्स दिलेले आहेत, तुम्ही त्याच्यावरती कॉल करत एका सिंगल मशीनपासनं आम्ही हा सेटअप नियर अबाउट 30-35 लॅक्सचा उभा केलेला आहे. तुम्ही पण ते करू शकता. सो जस्ट व्हिजिट करा. तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर त्यानंतर तुम्ही कॉल करा. आणि त्यातल्या त्यात हेल्दी राहा. तुम्हाला ऑइल्स एनी टाईप ऑफ ऑइल यू विल गेट हिअर ओनली. सो जस्ट विजिट अँड जस्ट फॉलो मी. दिस इज रचिता संदीप बेहरे, फार्म सोल्यूशन टूथपेस्ट ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधून. थँक्यू सो मच.